शुभ सकाळ सर्वांना. चला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. छोट्या गुढीची पूजा झाली, देवपूजा करून घेतली. अशी छोटी गुढी मी देवघरापाशी मांडली आणि पूजा केली, रांगोळी काढली आणि गुढीसाठी जे जे सामान लागणार होतं ते काढून ठेवलं. फुलं आणि ह्या गाठ्याच्या माळ आणून ठेवल्या, आंब्याचे डहाळा आणून ठेवला होता. अशा प्रकारे ताट काढून ठेवलं. स्वस्तिक काढण्यासाठी गहू काढले, फुलं अगरबत्ती काढून ठेवली, दिवा काढून ठेवला आणि तांब्यावरही अशी स्वस्तिक काढून ठेवली होती. महादेवाच्या मंदिरात जाण्यासाठी एक लोटा जल आणि ही परडीही रेडी करून ठेवली होती. गुढीला लावण्यासाठी ही साडी मी काढली होती. याबरोबर आमच्याकडे पीस रुमालही लावतात साडीबरोबर. पूजा झालेली आहे माझी. आता मी तुळशीला पाणी घालण्यासाठी जाते. हे माझे तुळशी इंद्रायण आहे. तुम्हाला कसे वाटते नक्की कमेंट करून सांगा. तुळशीला पाणी घालते. तुम्ही तुळशीला पाणी घालताना काय म्हणतात? मी म्हणते की पाणी घालते तुळशीला, नमस्कार करते सूर्यनारायणाला, असं म्हणते मी. आणि दरवाजावर स्वस्तिक काढून ठेवली आहे. दरवाजातही लेपण घालून रांगोळी आणि दिवा लावून पूजा केली. तुळशीला अगरबत्ती ओवाळून लावून घेतली आहे. हळदी कुंकू लावला आहे. बाहेर गाय आली होती, तिलाही कुंकू लावून पोळी दिली. तिनं काही त्या तोंडात घेतल्या नाही, एकच घेतली आणि बाकी खाली पाडून दिल्या. अशा प्रकारे सडा रांगोळी करून घेतली आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा केली. अशा प्रकारे महादेवाची पिंड स्वच्छ करून अशी सगळी फुलं आणले होते. नंतर पिंडावर असं फुलांनी सजवून घेतलं. अशा प्रकारे हे बघा, आरशाती किती छान दिसत आहेत पिंड महादेवाची. आणि बाहेरही नंदीला हे स्वच्छ करून पूजा केली आणि फुलं अशी लावून घेतली. नंतर घरी आले, गुढी उभा केली होती त्यांनी. अशा प्रकारे गव्हाची स्वस्तिक काढून, दिवा काही राहत नव्हता, खूप हवा सुटली होती, अशी रांगोळी वगैरे काढून गुढी उभारली. अशा प्रकारे नंतर स्वयंपाकाची तयारी करायची होती. घरात आले आणि हा तिखट पुऱ्यांचा उंडा आणि गोड पुऱ्यांचा उंडा आणि आपल्या साध्या पुऱ्यांचा उंडा असे 3 पिठं भिजून घेतले होते. नंतर बटाट्याच्या भाजीला फोडणी करायची होती. जिऱ्या मोहरीची फोडणी करून घेतली आहे. बटाटे मी आधीच उकडून घेतले होते. अद्रक लसणचा पेस्ट टाकून घेऊया आणि त्यामध्ये आपण बारीक केलेला कांदाही त्यामध्ये घालून घेऊयात. अद्रक लसण लाल झालं की. तुम्ही पाडव्याच्या दिवशी काय करता? आमच्याकडे पुरी भाजी, खंडोळे, हे पापड वगैरे हेच तळतात आणि लाडू करतात. तुमच्याकडे काय करतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे आपला कांदा लाल झाला. थोडंसं तेल घालून घेते, कमी झालं होतं म्हणून. अशा प्रकारे आपला कांदा लाल झाला आहे. त्यामध्ये मसाले घालून घेऊयात. घरगुती लाल मिरची आणि हे सगळे मसाले मी त्यामध्ये घालून घेतले आहे. मी साधीच भाजी करते, तुम्ही कशी बटाट्याची भाजी करता? हे बघा, अशा प्रकारे मी माझा मसाल्याचा डब्बा नेहमी रेडी ठेवते. त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया चवीनुसार. अशा प्रकारे मी भाजीची तरी आली आहे. आता उकडलेले बटाटे त्यामध्ये घालून घेऊयात आपण. पाहिजे तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि याला उकळी, नंतर छानपैकी उकळी आली तेव्हा शेंगदाण्याचा कूट घालून घेऊयात आपण. आता थोडीशी उकळी येईपर्यंत ठेवू, पण कोथिंबीर घालून घेऊयात थोडी वरून. अशा प्रकारे चला तोपर्यंत खीर बनवून घेऊयात याला उकळी येईपर्यंत. मी भात शिजून ठेवला होता, त्यामध्येच मी आज खीर बनवते. शिजलेला भात कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. दुधाची साय, थोडं दूध टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये साखर घालून घ्यायची. छान प्रकारे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे ते बारीक करून. आपल्या भाजीलाही उकळी आली. आता छान शेंगदाण्याचा कूट घालून घेऊयात. मी शेंगदाणे भाजून कूट भरपूर काढून ठेवत असते, कारण अर्जंटमध्ये जर करायचं असेल तर कूट नेहमी माझा डबा भरून असतो. अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजीला उकळी येते. बटाट्याची भाजी शिजेपर्यंत आपण खिरीला फोडणी करूयात. हे आमचं घरगुती तूप आहे, मी घरीच तूप बनवते. अशा प्रकारे भाजी उकळते आहे. मी काजू बदामी मिक्सरमधून काढून घेतले आणि खिरीला इकडे फोडणी करून घेतली. खिरीची रेसिपी मी पहिलेही शेअर केलेली आहे तुमच्याबरोबर. चला आता लोखंडाची कढई ठेवली आहे. ही आपली भाजी आणि खीर रेडी झाली आहे. तोपर्यंत आपण आता हे काढून घेऊयात. हे माझे घरगुती केलेले वाळवण आहेत, मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करत.
हे बघा, लोखंडाची कढई ठेवली आणि त्यामध्ये तेल टाकले. लोखंडाच्या कढईमध्ये तळीव केलं की खूप कमी तेल जळतं आणि छानही लागतं असे म्हणतात. त्यामध्ये मी ही लोखंडाची कढई घेतलेली आहे. अशा प्रकारे पापड, कुरडई आणि हे आहे ते मुगाचे पापड सगळं काही तळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे मूग आणि याचे आपले तांदूळ आणि मूग मिक्स सांडाई आहे. मी नक्की तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेन. बघा किती टमटम फुगली आहे. चला आता आपली ही साधी तांदळाची काय सांडाई आहे. म्हणलं पुऱ्या वगैरे तळायच्या आधी आपण हे सगळं तळून घेऊयात. आता कुरडई तळून घेऊयात. अशा प्रकारे मी कुरडया केल्या आहेत. बघा किती छान पांढरे शुभ्र आणि कशी फुगतात त्या तेलामध्ये छान. हे बघा, अशा प्रकारे आम्ही नैवेद्याला हेच करतो. आमच्याकडे पुरणपोळी करत नाही, आम्ही हे सगळं करतो. बघा, हे टोपली भरून आपण तळून घेतले. चला आता पुऱ्या तळून घेऊया. हे बघा, ह्या साध्या पुऱ्या आहेत. साधी पुरी तळून घेऊयात आधी आपण. हे बघा कशी छान फुगली ना पुरी. पण चांगल्या प्रकारे तिला असं लाल तांबूस होऊ द्यायचं आहे, कारण पुरी कच्ची राहते पांढरी पांढरी राहिली की नाही. हे बघा, अशा प्रकारे पुरी तळी आहे आपली. परत एक टाकून दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारे होतात ते. हे बघा किती छान झाली ती ही पण. बघा किती छान फुगली टमटम. अशा प्रकारे मी हे साध्या पुऱ्या एवढ्या तळून घेतल्या आहेत. आता लाडू तळून घेऊयात. अशा प्रकारे लाल होईपर्यंत लाडू चांगल्या प्रकारे तळून घ्यायचा आहे. एक फुटला त्यामुळे तेल उडलं. हे बघा, अशा प्रकारे लाडू आणि पुऱ्या करतात आमच्याकडे. अजून राहिल्या आहेत थोड्या. आता गोड पुरी तळून घेऊयात. म्हणजे मी अशा साखरेचा पाक करून गव्हाच्या पिठामध्ये कणिक भिजवून घेतलं आहे. अशा गोडपुऱ्याही करतात आमच्याकडे भरपूर. हे गोडपुऱ्या जास्त फुगत नाही, त्या पाकामुळे गोड छान लागतात. नक्की ट्राय करा. मी तुमच्यासोबत कणिक भिजवताना रेसिपी शेअर नाही केली, पण तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हा सर्वांना रेसिपी सांगेल एखाद्या दिवशी. नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर माझा स्वयंपाक आवडला असेल तर. अशा प्रकारे गोडपुऱ्याही लाटून घेतलेल्या होत्या. एक एक करून सर्व तळून घेतले मी. आता तिखट पुऱ्याही काढून घेऊया. अशा प्रकारे तिखट पुऱ्या, अशा म्हणजे याला खंडोळेही म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. म्हणजे तिखट पुऱ्यापेक्षा खंडोळे पाडव्याला करतात म्हणून आम्ही असं करतो. आणि त्या पुऱ्या अशा लाटून त्याला मध्ये छिद्र पाडतो गोल गोल करून. हे बघा, अशा प्रकारे हेही छान फुगले आहेत. खूप छान लागतात तिखट, कुरकुरीत होतात त्या खायला खूप. त्यालाही हिरवी मिरचीचं तिखट वगैरे काढून असं पीठ भिजून घेतात सगळं, त्यामध्ये जिरा वगैरे टाकून. हे बघा, अशा प्रकारे आता सर्व पुऱ्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे. त्यावर लाडू ठेवून घ्यायचे. आपण जेही पापड कुरडई वगैरे काढली ते सर्व यावर टाकून घ्यायचं आहे. खीर हे वगैरे सर्व असा नैवेद्य आधी देवघराला दाखवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे नैवेद्य आणि पाणी मी ठेवलं आहे. आणि तुळशीलाही नैवेद्य ठेवलं आहे मी. आणि गुढीलाही नैवेद्य हळदी कुंकू देऊन मी नैवेद्य ठेवला आहे. कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.